माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. अध्याय 13 क्षत्र क्षत्रज्ञ योग. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. श्री भगवान म्हणाले, अर्जुनाया शरीरास म्हणती क्षत्र जाणते. जाणे हे क्षत्र जो त्यास क्षत्रज्ञ म्हणती तसे. क्षत्रज्ञ मीची तो जाण क्षत्रात सगळ्या वसे. क्षत्र क्षत्रज्ञ भेदास जाणणे ज्ञान मी म्हणे. क्षत्र कोण कसे त्यात विकार कुठले कसे. क्षत्रज्ञ तो कसा कोण ऐक थोडक्यात सांगतो. ऋषींनी भिन्न मंत्रात गाईले हे परोपरी. वर्णिले ब्रह्मवाक्यात सप्रमाण सुनिश्चित. पंचभूते अहंकार बुद्धी अव्यक्त मूळचे. इंद्रिये अकरा त्यास खेचिती अर्थ पंचक. इच्छा द्वेष सुखे दुःखे धृती संघात चेतना. विकारयुक्त हे क्षत्र थोडक्यात तुझ बोलिलो. नम्रता दंभ शून्यत्व अहिंसा ऋतुता क्षमा. पावित्र्य गुरुशुश्रूषा स्थिरता आत्मसंयम. निरअहंकारता चित्ती विषयात विरक्तता. जन्म मृत्यू जरा रोग दुःख दोष विचारणा. निसंग वृत्ती कर्मात पुत्रादित अलिप्तता. प्रिय अप्रिय लाभात अखंड समचित्तता. माझ्या ठाई अनन्यतत्वे माझ्या ठाई अनन्यतत्वे भक्ती निष्कामने चळ. एकांता विषय प्रीती जन संगात नावड. आत्मज्ञानी स्थिर श्रद्धा तत्वताम्नेय दर्शन. हे ज्ञान बोलिले सारे अज्ञान विपरीतचे. ज्ञेय ते सांगतो ज्याच्या ज्ञानाने अमृतत्वची. अनादि जे परब्रह्म नाही न बोलवे. सर्वत्र दिसती जास हात पाय शिरे मुखे. कान डोळे सर्वत्र सर्व झांकून जे ठरे. असुनी इंद्रातीत त्यांचे व्यापार भासवी. न स्पर्शताम धरी सर्व गुण भोगून निर्गुण. जे एकांत बाहेर जे एकची चराचर. असुनी जवळी दूर सूक्ष्मेने विचिते. भूत मात्रीन भेदोनी राहिले भेदिल्या परी. भूतास जन्म दे पाळी गिळी जे शेवटी स्वहे. जे अंधारास अंधार तेजाचे तेज बोलिले. ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय सर्वांच्या हृदयी वसे. संक्षिप्ते वर्णिले क्षत्र ज्ञानज्ञेय तसेची हे. जाणुनी भक्त जे माझा माझे सायुज्य मेळवी. प्रकृती पुरुषांची ही जोडी जाण अनादितू. प्रकृतीपासनी होती विकार गुण सर्वही. देही इंद्रियाचे कर्तृत्व बोलिले प्रकृतीकडे. दुःखा सुखाचे भोक्तृत्व बोलिले पुरुषाकडे. बांधिला प्रकृतीने तो तिचे ते गुण भोगितो. गुण संगामुळे ह्यास घेणे जन्म शुभाशुभ. सर्व साक्षी अनुज्ञाता भर्ता भोक्ता महेश्वर. म्हणती परमात्मा ही देही पुरुष तो पर. पुरुषाचे असे रूप प्रकृतीचे गुणात्मक. जाणे कसाही तो राहो न पुन्हा जन्म पावतो. ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी. सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगी ही आनिक. स्वयेने नुनिया कोणी थोरांपासून ऐकिती. तर ती तेही मृत्यूस श्रद्धेने वर्तुनी तसे. उत्पन्न हो तसे लोकी जे जे स्थावर जंगम. क्षत्र क्षत्रज्ञ संयोगी घडिले जाण सर्वते. समान सर्वभूतात राहिला परमेश्वर. अनाशी नाशवंतात जो पाहे तोची पाहती. जो पाहे प्रभू सर्वत्र भरला समतो स्वये.
आत्म्याची न करी हिंसा गती उत्तम मेळावी. प्रकृत्याच्या चितंत्राने कर्मे होतात सर्वही. आत्मा तो न करी काही हे पाहे तोची पाहतो. एकत्वी जोडिले पाहे होतांचे वेगळेपण. त्यामधूनची विस्तार तेव्हा ब्रह्मत्व लाभले. परमात्मा नव्हेंचीची की निर्गुण अनादि हा. राये ते देही परी काही न करी न मळेची तो. सर्व व्यापुनी आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे. सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा. एकलाची जसा सूर्य उजळी भुवनत्रय तसा क्षत्रज्ञ तो क्षत्र संपूर्ण उजळी तसे. पाहती ज्ञान दृष्टीने क्षत्रज्ञ भेद हा. भूत प्रकृती लंगुनी ते ब्रह्मपद पावती.